पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। त्या म्हणजे इतक्या दादा दादा सौरभ, अरे ऐक तरी दादा सौरभ, दादा माझा या लग्नाला होकार आहे। दादा दादा पेटी घेऊन कुठे चालले? दादा दादा अरे थांब दादा ऐक, अरे दादा हळू, ती जड आहे पेटी। सौरभ, अरे काय करतोय सौरभ? काय करतोय सौरभ? सोड मला, साक्षी सोड मला। दादा हे बघ सौरभ, अरे ऐक माझं, अरे ही पेटी घेऊन तू काय करणार आहे? मला जाऊ दे, मला सोड। दादा पेटी ठेव खाली। भाऊजी तुम्ही इतके वर्ष थांबलात त्याची कदर नाहीये त्या बाईला। वल्ली तोंड सांभाळून बोल, बहिणींबद्दल बोलतेस तू। बरोबर तेच बोलतेय मी। सौरभा, अरे ती पेटी फेकून दे। त्या अनामिकाची लायकी नाही तुझ्या आयुष्यात यायची। स्वप्नाशी पुसता येत नाहीत मावशी। अरे पुसता आलं नाही तर बाजूला ठेवायला शिक ना। तुझी अशी अवस्था नाही रे भगवान। मी प्रयत्न करायचे सोडणार नाही। ऐक ना दादा, आता ही वेळ नाहीये, तूच किती वेळा करणार प्रयत्न? मग काय करू मी? अरे तिचा नाद सोड। अरे तिची लायकी नाही तुझ्या आयुष्यात यायची। अरे अरे ती तुला सुख लाभू देणार नाही सौरभा। बघितलं माई मावशी, कशामुळे झालं हे सगळं सांगा मला। हा, एका लग्न झालेल्या बाईमध्ये मन गुंतवलंय भाऊजींनी, म्हणून झालंय हे सगळं। अहो त्यांचा घटस्फोट पण झाला नाही हो। त्यांचा नवरा कुठे आहे? भारतात आहे, भारताच्या बाहेर आहे। त्यांना भेटते ती नाही भेटत आपल्याला काहीच माहित नाहीये। माहितीये? हा, आपण काय डोळे झाकून विश्वास ठेवला? काय माई मावशी, डोळे झाकून विश्वास ठेवला ना आपण? पण त्या बाईने आपली फसवणूक केली आहे। अहो आपलं तर जाऊ दे हो, भाऊजींचं काय? हा, आपले भाऊजी एकनिष्ठ आहेत। ते अनामिका ताईंशिवाय कोणाचा विचारच करणार नाही। लिहून देते मी तुम्हाला। वहिनी पण तशाच आहेत वल्ली। ए, तू आधी वहिनी म्हणणं बंद कर। ती आता तुझी वहिनी राहिली नाहीये। माई मावशी तुम्ही शांत व्हा। हा, पण तुम्हाला मी म्हणते ते पटतंय ना? हा, हो
त्या बाईने आपली फसवणूक केली हो माई मावशी. आपलं तर जाऊच दे, भाऊजींची फसवणूक केली. माई मावशी, माई मावशी, ओके, थँक्यू. खूप बोलले ग मी सौरभला. हे बघ, त्याला लांब ठेवायचं ठरलंय ना, मग हे असं होणारच. तो इतका चांगला काय आहे आई? मी त्याच्या घरच्यांचा अपमान केला तर मी दिसेनाशी होईपर्यंत माझ्या मागून आला. चौकशीसाठी फोन केला तर इथं येऊन उभा राहिला. त्याला तोडणं इतकं सोपं नाहीये ग. हो गानू, कळतंय मला. अगं मला सुद्धा त्याला घराबाहेर काढताना कठीणच झालं होतं बघ. पण काय करू, काय सगळं माझ्याच बाबतीत का होतं? त्याला काही उत्तर आहे का बाळा? प्रत्येक संकटात पडलेल्या माणसाला हाच प्रश्न पडतो. पण धीर धरायचा, निघेल काहीतरी मार्ग निघेल यात. काय मार्ग निघणार आहे आई? आकाश एक ना एक दिवशी इथून निघून जाईल. तोपर्यंत सौरभ आणि माझं नातं तसंच राहील का? हॅलो, दोन पर्याय आहेत याला. एकतर तू सौरभला घेऊन या सगळ्यामध्ये पड, नाही तर त्याच्यापासून लांब राहा. त्याला घेऊन याच्यामध्ये पडलीस तर त्याला आणि त्याच्या कुटुंबाला त्रास हा होणारच. सौरभला लांब ठेवलंस तर तुमच्या दोघांच्या नात्यावर परिणाम होणारच ना. पण जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तू तुझा स्वतः घे. सौरभला त्रास झालेला मला चालणार नाही. ए मॉम, तुझ्या लाडक्या सूर्य फोन दे ना जरा, माझा उचलत नाही. काय काम आहे? पालकाचे पराठे खायचे मला, सांग तिला बनवायला. 100 जागा आहेत पुण्यात, तिथे मिळतील तुला पालक पराठे. जा आणि खा. हे बघ, त्या 100 जागेवरची मला खायचे नाहीत, मला तिच्या हातचे खायचे. सांग तिला बनवायला. मी तुझ्यासाठी काहीही करणार नाहीये. मग मी तुझं काहीही करेल अरू, तुला चांगलं ठाऊक आहे. मी सांगितलं म्हणजे करायचं, माझा शब्द खाली पडू द्यायचं नाही अजिबात. लक्षात आलं का तुझ्या? हाँ, और ये आकाशवाणी है. कुठे आहेस तू? सासूबाईंच्या मागावर आहे. काय करतोय? पाठलाग करतोय मी माझ्या सासूबाईंचा. तुला माहिती का, माझ्या सासूबाई ह्या मंदिरात त्या मंदिरात, त्या मंदिरात त्या मंदिरात उंदरासारख्या अशा पळत सुटल्या, आणि मी त्यांच्या मागे 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 पळत सुटलेलं. हे मला सांग नाही, सासूबाई काय मागत असतील का देवाला? आकाश, स्टॉप इट. अरे अभी तो शुरुआत हो गई है डार्लिंग. डिंग डोंग. तुझ्या आईचा आवाज बरं का. देवा परमेश्वरा, बरं झालं रे माझ्या जावाला तू वेळेवर पाठवून दिलं. फार उपकार आहेत माझ्यावरती तुझे रे बाबा. नाही तर माझ्या पोऱ्याने पळून जाऊन दुसऱ्या परपुरुषाबरोबर संसार ताटला असता रे बाबा. आकाश, स्टॉप इट. लगेच देव तिच्यावरती प्रसन्न झाला. बालिके, काय हवंय तुला? मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे. देवा परमेश्वरा, माझ्या मुलीचा संसार सुखाचा होऊ दे रे बाबा. माझ्या जावयाची किंमत तिला पुन्हा एकदा कळू दे रे देव. बस एवढंच. हो परमेश्वरा. तथास्तु. झालं तुझं काम म्हणून समज. देवा परमेश्वरा, झालं माझं काम. देवा, फार उपकार होतील रे बाबा. मी काय करू तुझ्यासाठी? देव म्हणाला, बालिके, ताबडतोब तो आता माझ्या घरी मला भेटायला ये, एवढीच माझी इच्छा आहे. तुझी आई, माझी सासूबाई लगेच बोलली, परमेश्वरा,
मी तुला भेटायला देवाच्या घरी येऊ म्हणजे तुझ्या घरी यायचंय ताबडतोब आत्ता लगेच. आकाश हा सगळा काय प्रकार आहे? तुला माहितीये का मी तुझ्या आईच्या आवाजामध्ये गाऊन सुद्धा दाखवू शकतो. ऐकायचं का तुला? अच्छा तो हम चलते हैं फिर कब मिलोगे. अच्छा तो हम चलते हैं. आकाश प्लीज ऐक ना. आकाश हे अरे काय आहे हे? दिसत नाही का तुम्हाला? म्हातारीच्या अंगावर आली असती म्हणजे सगळे कपडे खराब केले. मूर्ख. तुला हवं ना ते जे हवं ते मी करून घालते पण तू प्लीज प्लीज काही वेडवाकडं करू नकोस प्लीज. चल दरवाजा उघड आलोच मी. आका तू जा सौरभ इथे. मी तुम्हाला भेटायला आलो. नाही सौरभ तू प्लीज जा इथून. मग मला सांगा, तुम्हाला जर मला भेटायचं नाहीये तर मग मला बघून तुमच्या डोळ्यात पाणी का आलं? मला बघता क्षणी मला मिठी का मारलीत मिस अनामिका? माझ्याकडे तुझ्या प्रश्नांची उत्तरं नाहीये. पण मला उत्तर हवंय. मला उत्तर हवंय की तुम्ही माझ्याशी असं का वागताय? अचानक काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? माझ्याशी बोला मिस अनामिका. मी यातलं काही तुला आता सांगू शकत नाही सौरभ. माझं ऐक, तू इथून जा. आपण मी काय आणले ते तर बघा. हे बघा हे बघा मी दाखवतो. हे बघा ही पेटी. मी तुमच्यासाठी पेटी आणली मिस अनामिका. तुम्ही मला सांगायचं ना तुम्हाला माझ्या खोलीतला एक कोपरा आवडतो. तुम्ही नेहमी पेटी बघायचात, मला विचारायचात की पेटीच्या आत काय. मी तुम्हाला कधी दाखवलं नाही पेटीच्या आत काय. मिस अनामिका या पेटीच्या आत सगळ्या तुमच्या आठवणी, या सगळ्या तुमच्या गोष्टी आहेत मिस अनामिका. हे तुमचे फोटो आहेत. या पेटीच्या आत सगळ्या तुमच्या आठवणी आहेत. ही डायरी आहे ना, या डायरीमध्ये मी बहुतांश वेळा तुमच्याबद्दल काय काय लिहिलंय. म्हणजे तुमची आठवण आली की कविता केल्या आहेत, तुमच्याबद्दल चारोळ्या आहेत, किंवा मला आज तुमच्याबद्दल काय वाटलं ते लिहिलंय. म्हणजे गेली 20-22 वर्ष अशा डायऱ्या लिहितोय मी मिस अनामिका. हा फ्रेंडशिप बँड तुम्ही मला दिला होता, तुम्हाला आठवतंय? हा गजरा तुम्हाला आठवतंय? मी तुम्हाला एकदा म्हटलं होतं की मी तुम्हाला गजरा आणून दिला आणि तुम्हाला एक आठवण सांगितली होती तुमच्या गॅदरिंगची. हा तोच गजरा आहे मिस अनामिका. हा 22 वर्ष जपून ठेवलाय मी. अशा खूप गोष्टी आहेत माझ्याकडे मिस अनामिका. या टिकलीच्या पाकिटाची गंमतच झाली. एकदा माई मावशीने पाकिट आणलं आणि मला सांगितलं की हे मिस अनामिकांना दे. मी थोडा संकोचलो म्हणून मी हे ठेवून दिलं. म्हणजे मी काय विचार केला की मी तुम्हाला लग्नाआधी कसं देणार ना पाकिट, म्हणून मी काय म्हटलं की मी आत्ता पेटीत ठेवतो म्हणून मी पेटीत ठेवलं, या पेटीत. आणि मी त्यांना म्हटलं की हे पाकिट मी ना लग्न झालं की मिस अनामिकांना दे. सौरभ भानावर घे, यातलं काहीच शक्य नाहीये. मी ज्या मुलीवर प्रेम करतो तुम्ही त्याच आहात ना मिस अनामिका? मिस अनामिका, अहो मी तुमच्याशी बोलतोय मिस अनामिका.
मी तुमच्याशी बोलतो आणि तुम्ही फोन उचलायला चाललात. एका दिवसात इतकी कमी किंमत राहिली माझी. कसं सांगू तुला पट्या, माझा नाईलाज आहे रे. आकाश कधीही पोचेल इकडे. खरंच सॉरी 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 सॉरी. तुझा तू नाही नाही, अजून खूप गोष्टी आहेत. मी सांगा का, माझं एकदा ऐका ना. माझं एकदा ऐका ना. ह्याच्यात खूप गोष्टी आहेत. या पेटी, खूप गोष्टी आहेत. मी सनामिका एकदा माझं ऐका ना. एकदा दरवाजा खोला. अजून खूप गोष्टी आहेत त्या पेटीमध्ये. मी सनामिका एकदा माझ्याशी बोला. मी सनामिका एकदा. अगं माई मावशी, इतका हात दुखतो तर कशालाही काम करत बसतेस. अरे कोणासाठी थांबणार बाबा? कशाला कोणावर अवलंबून राहायचं? आपलं काम आपण करून टाकलेलं बर. अगं मला सांगत जा की मी असतो ना रोज इथे. खरंच येतोस तू? आजकाल तर पायाला भिंगरी लावल्यासारखा येतोस. कधी येतोस, कधी डबा घेऊन जातोस कळत सुद्धा नाही. पूर्वीसारखा जेवायला थांबत नाहीस. अगं ते फक्त या आठवड्यात. आणि कोणामुळे माहितीये का? ती बघ दाराबाहेर गाल फुगून उभी आहे, तिच्यामुळे. कोण आहे? कोण आहे? कोण आहे? घे. तिच्या मम्माने वाडा सोडल्यापासून घरीच गेली नाहीये ती. अरे मग ही राहते कुठे? त्याचं काय टेन्शन आहे, मी आहे ना. हा? मी 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 आहे ना. म्हणजे माझी खोली आहे ना. तर सध्या माझ्या घरी राधा राहते आणि मी माझ्या बहिणीकडे राहतोय. म्हणूनच येणं झालं नाही ना इतक्यात. आणि म्हणूनच 2 डबे घेऊन जातोय, एक माझ्यासाठी आणि एक राधासाठी. अगं मग तू नील बरोबर इथे का नाही येत जेवायला? नाही म्हणजे मग तुला इथला डबा चोरून न्यावाच लागला नसता. चोरून नाही अगं, पण हे बघ, चोरून लपवून नसताना तर तू माझ्याकडे डबा मागितला असतास, नीलकडे मागितला नसतास. हे बघ, तुझी आई जे काही बोलली वागली त्याचा आपल्या नात्यावर कसा परिणाम होईल? खरं. हे बघ, मी तुझी माई मावशी होते आणि असणार. तुझ्या आईचा मला राग आलाय,
तो आलाय, आता त्याला काही पर्याय नाही. माझ्या सौरभला इतकं दुखवणारी व्यक्ती माझ्या नजरेत उतरणारच. पण ते तू मनावर नको घेऊस. चल, मी तुला जेवायला वाटते. आज तुम्ही दोघांनी इथूनच जेवून जायचं. चला.